नमस्कार. प्लेन एक्सप्लेन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस या दोन्हीच्या निमित्तानं आपल्या श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आज मी बोलणार आहे भारतातल्या केंद्र राज्य संबंधांबाबत. भारतीय घटनेमध्ये पहिलंच कलम आहे इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. आपण तिथपासूनच सुरुवात करू. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा की भारत हे राज्यांनी बनलेलं एक युनियन किंवा हा एक संघ आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भारत हे जे एक राष्ट्र आहे, भारत या देशाची जी एक कायदेशीर घटनात्मक रचना आहे, त्याच्यामध्ये राज्य हा घटक हा प्राथमिक आहे. या प्राथमिक घटकांचं एकत्रीकरण करून त्यांचा एक संघ बनवून भारत हे एक संघ राज्य बनलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की राज्यांचा दर्जा या देशाच्या मूलभूत राजकीय घटकामध्ये होतो. भारताचा मूलभूत राजकीय घटक हा राज्य आहे. परंतु त्याच वेळेला दुसरीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राज्य ही भारतामधली सार्वभौम नाहीत आणि ती नसलीही पाहिजेत. म्हणजेच याचा अर्थ असा की राज्य ही जरी मूलभूत घटक असली तरी ती राज्य जोडता येऊ शकतात, राज्यांचं विभाजन केलं जाऊ शकतं आणि केंद्र आणि राज्य अशा 2 पातळ्यांवरची सरकार या देशात अस्तित्वामध्ये आहेत. भारतातल्या घटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य असं आहे की भारतातल्या घटनेमध्ये या अधिकारांचं निश्चित असे एक विभाजन केलं गेलेलं आहे. म्हणजे केंद्राचे अधिकार कुठले, राज्यांचे अधिकार कुठले आणि नंतर आता महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचे अधिकार कुठले याचं एक स्पष्ट विभाजन केलेलं आहे. अर्थात आपण आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल बोलणार नाही, कारण तो थोडा तुलनेने तपशिलाचा भाग आहे. या दोन पातळीच्या जी सरकार आहेत की ज्यांच्या अधिकारांबाबत स्पष्ट विभागणी ही घटनेमध्ये सांगितलेली आहे. त्याला म्हणतात की लिस्ट, वेगवेगळ्या याद्या केलेल्या आहेत. आणि त्या याद्यांमध्ये म्हणजे 7व्या शेड्यूलमध्ये त्या याद्यामध्ये काय दाखवलेलं आहे की एक यादी आहे केंद्र सरकारची की जे अधिकार केंद्राने वापरायचे आहेत, एक यादी आहे राज्य सरकारची की ज्या विषयांबाबतचे निर्णय करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे, आणि तिसरी यादी आहे संयुक्त यादी की ज्याच्यामध्ये केंद्रही कायदा करू शकतं, राज्यही कायदा करू शकतं. अर्थात केंद्राने कायदा केला तर केंद्राचा कायदा हा तिथं प्राबल्य त्याचं जास्त समजल्यामुळे केंद्राचा कायदा प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये येतो जर संयुक्त यादीतला विषय असेल तर. अर्थात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राज्यांना त्यांच्या काही स्पेसिफिक अमेंडमेंट्स करण्याची सुद्धा मुभा त्या विषयाप्रमाणे ठेवली गेलेली आहे. आता हे सर्व सांगितल्यानंतर याची चर्चा आज आवश्यक का आहे हा एक मुद्दा किंवा संदर्भ आपण तपासून बघू. आज आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये राज्यांचा दर्जा एका ग्रामपंचायतीच्या पातळीला आणला जातोय. म्हणजेच याचा अर्थ असा की राज्य ही एक कसपटा समान आहेत. केंद्र जे म्हणेल ते राज्यांनी ऐकलं पाहिजे आणि विशेषतः जर केंद्रातलं जे सरकार असेल त्या पक्षाची जर ती राज्य सरकार नसतील तर केंद्र सरकार आपल्या प्रशासकीय यंत्रणेचा सुद्धा वापर, खरं म्हणजे गैरवापर करून राज्यांचे अधिकार हे दाबू शकतं, कमी करू शकतं, किंबहुना काही बाबतीत नष्टही करू शकतं. ही सर्व परिस्थिती आज आपल्याला घडताना देशामध्ये दिसते आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांचं नेमकं स्वरूप भारतीय घटनेमध्ये काय अपेक्षित आहे ही चर्चा आज राजकीय संदर्भाने महत्त्वाची तर ठरतेच, परंतु केवळ तेवढाच मुद्दा नाही. हा मुद्दा तात्कालिक राजकीय नसून भारताच्या दीर्घकालीन भवितव्याचा मुद्दा आहे. जर राज्य दुर्बळ झाली, जर राज्यांचा दर्जा प्रशासकीय प्रदेश आणि ग्रामपंचायतीच्या पातळीला आणून ठेवला गेला तर त्याच्यामधून लोकशाहीचं तत्व पूर्णपणे पराभूत होईल. केवळ एवढंच नव्हे तर जनता आणि सरकार याच्यामधला अंतर हे वाढत जाईल, यांच्यामधला विश्वास कमी होत जाईल, असंतोष वाढत जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्राची क्षमता ही एका अर्थाने कसंही केलं तरी मर्यादितच असणार आहे. प्रत्यक्ष लोकांमध्ये त्या सरकारचं स्थान किती आहे अशा अर्थाने विचार केला तर लोकांना जवळचं सरकार राज्य सरकार आहे. त्या राज्य सरकारांचे अधिकार जर अशा पद्धतीनं कापले गेले तर सरकार आणि लोकांमधलं अंतर वाढत जाऊन देशामध्ये अराजकी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारत या राष्ट्राची
भारत या देशाची एकजूट एकता याला यामुळे काही प्रमाणात तरी धोका पोचू शकतो. हा धोका आपण ओळखला पाहिजे आणि म्हणून केंद्र राज्य संबंधांची चर्चा ही केवळ कुठल्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे, भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार नेमकं कसं राज्यांना दाबतोय एवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर एकंदरच भारताच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा की विकासाची प्रक्रिया, आर्थिक विकासासाठी जर राज्यांना स्वायत्तता नसेल घटनेमध्ये अपेक्षित असलेली सुद्धा, जर त्यांचे अधिकार जर सातत्याने कापले गेले तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवरती त्याचा अतिशय विपरीत परिणाम होईल. रोजगार वाढण्याचा प्रश्न असेल, आर्थिक उत्पादन वाढण्याचा प्रश्न असेल, शेती विकासाचा प्रश्न असेल, एकंदरच सगळी स्त्रियांची परिस्थिती असेल, स्त्रियांचे अधिकार असतील, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये पूर्णतः उलटी रेग मारल्याप्रमाणे उलटी दिशा पकडल्याचा तो प्रकार होऊ शकतो. आणि म्हणून भारताच्या भवितव्यासाठी केंद्र राज्य संबंधांची चर्चा ही मूलभूत आहे आणि ती आपण करणार आहोत. आज आपल्याला असं दिसतं की 2014 पासून मोदी यांचं सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्याच्या मागे असलेला संघ परिवार यांच्या सर्व कार्यपद्धतीमुळे आणि यांच्या राजकीय आकांक्षेमुळे आणि एकंदरच राजकीय उद्दिष्टांमुळे राज्य ही एखाद्या, मी मगाशी सांगितलं तसं, राजकीय दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत कसपटा समान ज्याला म्हणतो अशी लेखली तर जातातच आहेत, परंतु भारतीय घटनेच्या विरोधी असा मोठ्या प्रमाणात कारभार सुरू आहे आणि याची मी काही उदाहरणं आपल्याला सांगणार आहे. आपण एक एक उदाहरण बघू. आणि ही केवळ उदाहरणं आहेत, केवळ ही पूर्ण यादी नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पहिलं उदाहरण घ्या आणि सगळ्यात मोठं उदाहरण हे म्हणजे दिल्लीचं. दिल्लीमध्ये 1991 साली जो एक कायदा केला गेला, आधी बरेच कायदे होते, परंतु दिल्लीचं प्रशासन कसं करायचं याच्याबद्दल घटना दुरुस्ती करून 69वी घटना दुरुस्ती करून एक कायदा केला गेला आणि त्याच्यानुसार नायब राज्यपाल हे तिथे राज्यपाल असतील, तो केंद्रशासित प्रदेश असेल, तिथे एक विधानसभा असेल आणि त्यांना सर्वसाधारण विधानसभेप्रमाणेच अधिकार असतील. मात्र पोलीस, जमीन आणि सार्वजनिक ऑर्डर किंवा पब्लिक ऑर्डर ज्याला म्हणतो, सार्वजनिक सुव्यवस्था, हे 3 सोडून बाकी सर्व अधिकार त्यांना असतील अशी स्पष्टपणाने योजना त्याच्यात केली गेली. त्याच्याबद्दल तुलनेने तिथे जे काही परिस्थिती राजकीय होती, तिथे जे काही सरकार होती त्याने जो काही बरा वाईट कारभार केला त्यामधून घटनात्मक पेचप्रसंग कधी आला नाही. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अशा प्रकारचा विरोध किंवा तणाव हा निर्माण झाला नाही, जरी वेगवेगळ्या पक्षांची असली तरी सुद्धा. परंतु मोदी यांचं सरकार आल्यानंतर मात्र याच्यामध्ये गुणात्मक बदल झालेला आहे. कारण मोदी यांचं सरकार दिल्लीमध्ये येणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, संघ परिवार यांचं, आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार येणं, या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा एक निर्णायक वळण देणाऱ्या ठरल्या. आम आदमी पक्षाच्या सरकारने एकंदर खाजगीकरण म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, एकूण प्रशासन असेल, याच्यामध्ये खाजगीकरणाचा जो सगळा रोख होता, जी सगळी दिशा होती ती बदलून अगदी विजेची बिलं असतील, विजेचा पुरवठा असेल, या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी बरीचशी जनताभिमुख धोरणं घ्यायला सुरुवात केली. ही सुरुवात केल्यानंतर त्या सरकारची लोकप्रियता वाढली आणि त्यामुळे मोदी सरकार अस्वस्थ होऊन त्यांनी नायब राज्यपालांच्या मार्फत प्रत्येक त्यांच्या निर्णयामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने, घटनाविरोधी पद्धतीने आणि अपमानास्पद पद्धतीने सुद्धा लोकशाही विरोधी पद्धतीनं अडथळे आणायला सुरुवात केली, अक्षरशः काटे टाकायला सुरुवात केली. हे प्रकरण शेवटी 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेलं. दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला की नायब राज्यपाल जे आहेत त्यांना अंतिम अधिकार आहेत आणि दिल्ली सरकारने म्हणजे दिल्ली विधानसभेने एखादा कायदा पास केला किंवा एखादा निर्णय घेतला तर तो नायब राज्यपालांना बंधनकारक नाही, त्यांना पाहिजे तो निर्णय ते फिरवू शकतात किंवा अडवू शकतात. 2018 मध्ये हाच विषय किंवा हाच विवाद, हाच निकाल हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, 5 जणांच्या खंडपीठाने निकाल दिला की या सर्व कायद्याच्या तरतुदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती आणि एकंदर त्याच्यामधून निर्माण होत असलेले प्रश्न याचा विचार करता, म्हणजे केवळ कायदेशीर त्यांनी निर्णय दिलेला नाही, याचा विचार करता नायब राज्यपाल स्वतःच्या मताने किंवा मनाने निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजे काय? म्हणजेच याचा अर्थ असा की दिल्ली सरकारने त्यांच्या विधानसभेने दिलेल्या अधिकारानुसार, कायद्यानुसार, घटनेनुसार
ज्या काही शिफारसी केल्या असतील त्या शिफारसी नायब राज्यपालांना बंधनकारक आहेत, जी गोष्ट इतर राज्य सरकार आणि राज्यपालांच्या बाबतीत असते तशी तिथेही आहे. त्याला बाध येण्याचं कारण नाही. फक्त कायदा सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन हे 3 विषय वगळता फक्त त्या कायद्यामध्ये त्याने एक अपवाद सांगितला की त्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर त्या दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाला तर तो विषय हा नायब राज्यपाल प्रेसिडेंटकडे म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींकडे नेऊ शकतात आणि राष्ट्रपती त्याबद्दलचा निर्णय देतील अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे. ते एक क्वालिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, एक मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केला. मात्र त्याबरोबर हेही सांगितलं की सतत कुठल्याही मुद्द्यावरती सरकारची अडवणूक करून राष्ट्रपतींकडे असे मुद्दे सारखे नेत राहणं हे चालणार नाही, हे चुकीचं आहे. असं असताना सुद्धा आत्ता मार्च 2021 मध्ये मोदी शहा यांनी दिल्लीमध्ये अक्षरशः लोकशाहीची हत्या केली आणि त्यांनी दिल्लीच्या या सरकारचे पूर्णतः पंख कापणारा एक कायदा केला संसदेमध्ये की ज्या कायद्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालाचा पराभव करण्यात आलेला आहे. तो निकाल हा जवळ नाही 100% रद्दबातल करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामुळे आता नायब राज्यपाल म्हणजेच दिल्लीचं सरकार, नायब राज्यपालांना दिल्ली सरकारची कुठली शिफारस बंधनकारक नाही अशी स्पष्ट तरतूद त्या कायद्यात केलेली आहे. आणि यामुळे दिल्लीच्या जनतेचं मत, दिल्लीच्या जनतेची इच्छा ही कसपटा समान आहे हे आता संसदेने केलेल्या कायद्यामधून स्थापित करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात जाऊन 27 एप्रिल म्हणजे बरोबर 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने हा कायदा अंमलात आणण्याबाबतचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. म्हणजे 4 दिवसापूर्वी थोडक्यात ही जी लोकशाहीची हत्या झाली त्याचा निर्णायक शेवट किंवा त्याचा लॉजिकल एंड ज्याला म्हणतो तिथं झालेला आहे. हा पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामुळे केंद्र सरकार किती खुनशीपणाने राज्य सरकारांचे अधिकार कापू शकतं याचं एक अत्यंत उत्तम आणि अत्यंत ज्वलंत असं उदाहरण आहे. आपल्याला दुसरं उदाहरण दिसेल महाराष्ट्रामधले राज्यपाल कसे व्यवहार करतात, ते विमानात काय झालं इतक्या किरकोळ गोष्टींबद्दल मी बोलणार नाही. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवरती सरकारने शिफारस केलेले आमदार हे राज्यपालांनी नेमणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. ते स्वतःची शिफारस करू शकत नाहीत. राज्यपाल नियुक्त असा शब्द आहे. असे आमदार जे काय 12 आमदार असतील त्या आमदारांची शिफारस ही महाराष्ट्र सरकार आपल्या मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन जी करेल ती राज्यपालांनी करणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. कारण राज्यपाल स्वतःच्या मनाने असा कोणताही निर्णय घ्यायला मोकळे नाही, स्वतंत्र नाहीत. परंतु असं असताना सुद्धा केवळ महाराष्ट्रातल्या एका राजकीय परिस्थितीमध्ये, विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला काही हस्तक्षेप करण्याची संधी यामुळे मिळेल का असा विचार करून मोदी आणि शहा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जवळजवळ गेले 3 महिने हा निर्णय दाबून ठेवलेला आहे. याच्याबद्दल कुठलाच निर्णय घेतलेला नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमदार नेमण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसताना, केवळ प्रशासकीय अधिकार त्यांच्याकडे असताना ते महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उलट फिरवणं किंवा त्याचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये राजकीय काही हस्तक्षेप करता येतो का असा स्पष्टपणाने प्रयत्न करतायत. तिसरा मुद्दा, केंद्र सरकार नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA आणि CBI यांचा सरळ गैरवापर करते. आता महाराष्ट्राचं एक उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी जी दंगल झाली आणि या निमित्तानं जे काही बरेच विषय पुढे आले त्या विषयांबाबत महाराष्ट्रामधलं सरकार हे तपासणी करत होतं. फडणवीसांचं सरकार असताना ते राज्य सरकार करत होतं. 2 वर्ष त्या प्रकरणाची चौकशी चालू होती. काही खटले भरले होते, काही आरोपपत्र दाखल झालं होतं, सर्व काही झालेलं होतं. ते बरोबर आहे चूक आहे पूर्णपणे स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. मी त्याबद्दल आता काहीच बोलू इच्छित नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की राज्य सरकार हे करत होतं. त्यानंतर निवडणूक झाली आणि आता निवडणुकीमध्ये
जेव्हा फडणवीस यांचं सरकार येत नाही, फडणवीस यांचा शपथविधी झालेला पुन्हा रद्द करा म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागला, ही परिस्थिती झाल्या, हे सर्व घडल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार हे आपल्याला पाहिजे त्या निर्णय आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारने म्हणजे अमित शहा यांनी मोदी यांच्या आदेशानुसार हा विषय, या भीमा कोरेगाव सर्व प्रकरण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवलं. कोणतेही कारण, जे प्रकरण 2 वर्षापूर्वी तपासून न्यायालयामध्ये आरोप होऊन त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे, केवळ यांच्या पक्षाचं सरकार तिथं नाही आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे ते काम करणार नाही, म्हणून हा निर्णय फिरवला गेला. म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा स्पष्टपणाने गैरवापर. तीच गोष्ट CBI आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट यांच्या बाबतीत दिसून येते की उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये अशी तरतूद आहे आणि ती घटनात्मक आणि कायदेशीर सगळ्या चौकटीमध्ये आहे की राज्यांनी जोपर्यंत मान्यता दिलेली नाही तोपर्यंत CBI त्या राज्यामध्ये तपासाचा अधिकार तिला मिळत नाही, तपास करू शकत नाही. महाराष्ट्र राज्याने स्पष्टपणाने अशी परवानगी नाकारलेली, म्हणजे अशी तरतूद केलेली आहे की CBIला सरसकट प्रवेश महाराष्ट्रात मिळणार नाही. महाराष्ट्र सरकार ज्या बाबतीत सांगेल त्याच बाबतीमध्ये CBIने महाराष्ट्रातल्या प्रकरणांचा तपास करावा. अर्थात बाहेरची काही प्रकरणं महाराष्ट्रात आली तर गोष्ट वेगळी आहे, परंतु आता याच गोष्टीचा त्रास केंद्र सरकारला होऊ लागल्यामुळे ते प्रत्येक प्रकरण हे CBIच्या कक्षेत आणण्यासाठी ज्या काही मार्गाचा अवलंब करत आहेत आणि ज्या प्रकारची राजकीय कोंडी अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं, अतिशय घटनाविरोधी पद्धतीनं करतायत, ते राज्यांचे अधिकार कसपाटा समान करण्यामधलीच एक खेळी आहे. निवडणुका चालू असताना विरोधी पक्षांच्या घरावर नेमक्या त्याच वेळेला मतदानाच्या प्रचाराच्या काळातच फक्त छापे घालणं, ही सुद्धा गोष्ट ही वरवर दिसायला एक प्रशासकीय अंमलबजावणीची दिसेल, परंतु ती प्रत्यक्षामध्ये अत्यंत धोकादायक आहे. तिसरा मुद्दा, आपल्याला असं दिसतं की GST गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट आल्यानंतर किंवा होत असताना त्यावेळेला केंद्र सरकारने स्पष्टपणाने असं एक आश्वासन दिलेलं होतं, एक लिखित कमिटमेंट आहे, ती अशी आहे की येत्या 5 वर्षामध्ये जर या GSTच्या अंमलबजावणीमुळे पूर्वी जो तुम्हाला व्हॅट मिळत होता त्या व्हॅटमध्ये जर कमतरता आली, म्हणजे 14% दरवर्षी वाढ धरून जर कमतरता आली तर त्याची भरपाई केंद्र सरकार करेल, अशी स्पष्ट तरतूद ही तिथं करण्यात आली. परंतु आता या कोविडमुळे जेव्हा या GSTमध्ये घट आली, राज्य सरकारचं उत्पन्न बुडायला लागलं, त्यावेळेला केंद्र सरकारने आपण दिलेल्या कमिटमेंटमधून माघार घेतली, आपला शब्द उलटा फिरवला आणि राज्य सरकारनं सांगितलं की तुम्ही कर्ज घ्या, आम्ही तुम्हाला कर्ज घ्यायला परवानगी देतो. म्हणजे याच्यामधून राज्य सरकारची पुन्हा आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. दुसरा मुद्दा आहे शेतकरी कायद्याबाबतचा. शेती हा विषय स्पष्टपणाने राज्य सरकारांच्या अखत्यारीमधला आहे. म्हणजेच शेतकरी आणि शेती हे विषय राज्य सरकारने निर्णय घ्यायचे असं घटनेमध्ये निर्णित आहे. परंतु तरी सुद्धा केंद्र सरकारने राज्य सरकारांची कुठची परवानगी न घेता, राज्य सरकारांचं अधिकृत म्हणजे कायदेशीर मत न घेता त्यांनी एक कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये मार्केट कमिटीज असतील किंवा शेतीचं विपणन असेल, शेतीची विक्री असेल, शेतमालाची विक्री असेल, या प्रत्येक बाबतीतले राज्यांचे कायदे आणि राज्यांच्या व्यवस्था मोडीत काढणारे 3 कायदे केले आणि त्याचा परिणाम आपण काय झाला तो बघतोय. प्रचंड शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला आणि याच्यामधून केंद्राला स्वतःचेच कायदे पहिल्यांदा न्यायालयाने आणि नंतर स्वतःच जाहीर करून त्याची अंमलबजावणी स्थगित करावी लागली. त्यांनी सांगितले आम्ही 18 महिन्यासाठी स्थगित करतो. ही वेळ का आली आणि याचं पुढे काय होणार आहे? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शेती हा विषय राज्य सरकारांचा असला, शेतकऱ्यांचे मोर्चे राज्य सरकारवरतीच निघत असले, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम जरी राज्य सरकारांनाच करावं लागत असलं तरी शेतीविषयक कायदे करण्याची मक्तेदारी केंद्र सरकार स्वतःकडे घेऊन बघते. आणि हे सर्व कशा करता? हे सर्व काही मुठभर, अगदी नेमकेपणाने सांगायचं तर अंबानी, अदानी आणि
कारगिल असेल, मोन्सॅन्टो असेल, यासारख्या अनेक बहुराष्ट्रीय जागतिक कंपन्यांच्या फायद्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी. कामगार कायद्यांबद्दलची तीच गोष्ट आहे. कामगार कायदे हा विषय संयुक्त यादीमधला आहे, परंतु तरीसुद्धा राज्यांची कुठलीही संमती न घेता, त्यांना न विचारता केंद्र सरकारने देशातले 44 कामगार कायदे मोडीत काढले आणि त्याचं रूपांतर करून आणि त्याच्यात बदल करून, पुन्हा अतिशय विपरीत असे बदल करून त्याचं रूपांतर 4 कामगार कायद्यांमध्ये केलं. आता 4 करो का 2 करो हा वादाचा मुद्दा नसून, राज्य सरकारांना विचारलं नाही आणि अत्यंत विपरीत अशा तरतुदी केल्या, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच एकंदर आपल्याला असं दिसतंय की केंद्र सरकार राज्यांचे अधिकार हे मोठ्या प्रमाणामध्ये दाबतं आहे, त्यांना कात्री लावतं आहे आणि एक देश एक नेता या पद्धतीनं हा सगळा राज्यकारभार चालावा अशी त्यांची इच्छा आहे. ह्याच्या मागचं त्यांचं जे राजकीय उद्दिष्ट आहे भविष्यकालीन, ते नेमकं काय आहे ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. एक देश एक नेता ही केवळ राजकीय घोषणा नाही आहे. यामधून भारतीय घटनेलाच मूलतः सुरुंग लावायचा अशी स्पष्ट योजना दिसते. कारण लक्षात घ्या, सूक्ष्म पातळीवरून सुरुवात करून त्यांनी अध्यक्षीय पद्धती आपल्या मनामध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न चालवलेला आहे आणि नंतर ते आता केंद्रामधून ती स्पष्टपणे लादणार आहेत. ग्रामपंचायतीचा प्रमुख जो सरपंच, तो सर्व मतदारांनी एकत्र निवडणूक म्हणजे सगळ्या गावांनी मतदान करून सरपंच निवडावा, कारण त्याला सगळ्यांची मान्यता पाहिजे, कारण सारखा अविश्वासात ठरवतो असं काहीतरी कारण दिलं. काय वेळेला त्या पातळीला समजा ठीक वाटलं काहींना, तिचं चुकीचं असलं तरी सुद्धा, मग नगर परिषदा तिथं अध्यक्ष निवडला पाहिजे कोणी, सगळ्या मतदारांनी, आणि बाकी नगरसेवकांना अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही. आता याच्या पुढची अवस्था काय? याच्या पुढची अवस्था महापौर महानगरपालिकेचा, त्याच्या पुढची म्हणजे राज्य मुख्यमंत्री, सगळ्या राज्यांनी मुख्यमंत्री, राज्याच्या मतदारांनी मुख्यमंत्री निवडायचा, आणि याच्यात सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे भारताचा राष्ट्रपती किंवा भारताचा पंतप्रधान हा सगळ्या जनतेने मतदान करून करायचा. म्हणजे संसद आणि संसदेचे अधिकार आणि संसदेला असलेलं उत्तरदायित्व हे याच्यामधून कापून काढण्याचा प्रयत्न आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये कदाचित काही लोकांना असं वाटू शकतं की असा लोकप्रिय म्हणजे सगळ्या लोकांमधून निवडून आलेला मुख्यमंत्री किंवा महापौर किंवा सरपंच असेल किंवा उद्या पंतप्रधान असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? त्याच्यामध्ये गैर ही गोष्ट आहे की ही अमेरिकन पद्धत आहे, आणि अमेरिकन म्हणून ती गैर नाही आहे, तर त्या पद्धतीनुसार त्या पातळीला निवडून दिलेले वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी स्वतःचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून स्थानिक म्हणून जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, ज्यांची संसद बनते, त्यांची त्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या पातळीवरची प्रतिनिधीगृह त्यांचं बनतं आणि राज्याच्या पातळीवरची विधानसभा बनते, त्याचं महत्त्व काडी इतकंही राहत नाही. त्याला तो निवडून आलेला जो आहे तो त्याला अकाउंटेबलच राहत नाही. म्हणजे एका अर्थाने ही वाटचाल हुकुमशाहीकडे होते. सूक्ष्म पातळीला अजून पुढे जाऊन पाहिलं तर आपली 3 सैन्य दलं आहेत, त्या 3 सैन्य दलांचे 3 प्रमुख आहेत आणि त्याचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती आहेत, परंतु त्यांच्यामध्ये एक सर्व दलांचा म्हणून एक सेना प्रमुख हे पद या मोदी सरकारने निर्माण केलं. त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की उद्या जर राष्ट्रपतीच्या मार्फत जर आपल्याला सगळा हुकुमशाहीचा कारभार चालवायचा असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी जर आपल्याला सहमती दिली नाही तर त्या सेनापतीच्या मार्फत म्हणजे सरसेनापती वगैरे अशा जे कोण तिन्ही दलांचा प्रमुख म्हणून जो निवडलेला आहे त्याच्या मार्फत पुन्हा अधिकाराचं केंद्रीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि म्हणून या सगळ्याची दिशा आज आपल्याला राज्यांना दुर्बल करणं आणि एक हुकुमशाही सत्तेचं केंद्रीकरण करणं आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हीच याची दिशा आहे. आणि अत्यंत खेदाची गोष्ट अशी आहे की हिटलर असेल, मुसोलिनी असेल, यांनी सुद्धा याच पद्धतीनं अधिकाराचं केंद्रीकरण करत त्यांचे देश हाकायचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीचे निर्णय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतले जात आहेत. त्याचंच हे एक प्रतिबिंब या ठिकाणी सुद्धा आपल्याला पडलेलं दिसतं. आणि म्हणून ही गोष्ट धोकादायक आहे, भारतीय घटनेच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे आणि हे आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगलं नाही, हेच या ठिकाणी मी नमूद करतो. जर आपल्याला हा कार्यक्रम आवडलेला असेल तर आपण या ठिकाणी असलेलं सबस्क्राईबचं बटन आणि नोटिफिकेशन येण्याचं बटन सुद्धा दाबा आणि कार्यक्रम ऐकत राहा हीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.